नो बॉल नो बॉल नो बॉल आणि निखिल दाभाडेसाठी चांगल्या या ठिकाणी बक्षीस म्हणून पुढचा येणारा बॉल फ्री हिट. कसंही मारा, फक्त रन आउट होऊ नका. फ्री हिट. आणि चांगल्या पद्धतीने लेग साईडला टोलवण्याचा प्रयत्न, परंतु स्टॉपेज होऊन इन साइड एज आणि कॅच झेल सुटलेला, परंतु काही झेल पकडून फायदा झाला नसता, कारण हा फ्री हिटचा चेंडू होता. फ्री हिटचा काही फायदा घेता नाही आलेला निखिल दाभाडेला. पुढचा चेंडू प्रदीपचा खेळतोय निखिल आणि पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा चकलेले. चांगल्या पद्धतीचं बॉलिंगचं प्रदर्शन या ठिकाणी प्रदीपकडनं पाहायला मिळतंय. चांगला रोमांचक हा सामना. थोडस निखिल टू निखिल बातचीत पाहायला मिळते. काहीतरी कानमंत्र निखिल देत आहे निखिल दाभाडेला. लगातार बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट स्वरूपाचे, 1 नो बॉलचा आणि लेग बायचे 2 धावा, अशी संघाची धावसंख्या 3. अजून खातं खोलू शकले नाहीत निखिल दाभाडे स्वतःचं. आणि पुन्हा एकदा रिव्हर्शिप मारण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा असफल आणि डॉट स्वरूपाचा पुन्हा एकदा चेंडू. चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन या ठिकाणी बॉलिंगचं पाहायला मिळते आपल्याला प्रदीपच्या स्वरूपातनं. 4 बॅक टू बॅक डॉट बॉल. एकही बॉल आतापर्यंत खातं खोलू नाही शकले ते निखिल दाभाडे. चांगल्या पद्धतीचे बॅटिंगचं प्रदर्शन करतात निखिल दाभाडे. त्यांच्याकडनं रिव्हर्शिपचे शॉट पाहण्यासारखे असतात, असे ओळख त्यांची निर्माण केलेली निखिल दाभाडे, परंतु आता असफल. पुन्हा एकदा हलक्या हाताने असा ऑफ साईडने मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू आणि थोडीशी किपरकडे मिसफील्ड आणि ओव्हर थ्रूचा 1 रन आणि एकदा काय होतं पाहिजे आणि पुन्हा एकदा गच्चा फिल्डिंग. थोडस मिसअंडरस्टँडिंग निखिल टू निखिल. हलकीशी चूक आणि त्याला मोठं उगदान भोगावं लागणार आहे, याचं भान ठेवायचंय. चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी बॉलिंगचं प्रदर्शन करतोय प्रदीप. अजूनही निखिलला स्वतःचं वैयक्तिक खातं खोलता नाही आलेलं. लागोपाठ बॅक टू बॅक 5 चेंडू डॉट आणि लेग बायचा 1 रन. पुन्हा लेग बायचे असे आणि नो बॉल धरून 4. संघाची धावसंख्या 4. वैयक्तिक खातं खोलण्यासाठी असफल झालेले आहेत निखिल दाभाडे. चांगल्या पद्धतीचा फुलटा चेंडू पर्यंत मारू न शिकलेले आणि पुन्हा मिसफील्ड. 5 वेळा मिसफील्ड पाहायला मिळालेले पहिल्याच ओव्हरमध्ये. एका धावेने खातं खोललं निखिल बडेकरने. हे षटक पूर्ण. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 5. चांगलं या ठिकाणी षटक आपल्याला पाहायला मिळालेलं आहे श्रीराम क्रिकेट क्लब कायवाडी संघाचं. निखिलला काही समजलेलं नाही, आपण वैयक्तिक खातं खोलू शकले नाहीत निखिल दाभाडे. आणि निखिल बडेकर फुलटा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु एकाच धावावरती समाधान मानवलं निखिल बडेकरला आणि एका धावाने खातं खोललेलं. पुढचं संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकत आहे अजित काळे, नामांकित बॉलर अजित काळे. चांगला ब्लॉक वाल्या दिशेने मारलेला चेंडू आणि चांगल्या पद्धतीचा झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडस कॅच सुटलेला आणि मिसफील्डचे हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळालेले आहे. बॅक टू बॅक मिसफील्ड होत चाललेले आहे. बॉलर आपले चांगल्या पद्धतीने बॉलिंगचं प्रदर्शन करतात, परंतु फील्डमध्ये जरा थोडीशी मिसफील्ड बघायला मिळते. बॅक टू बॅक मिसफील्ड होत चाललेले आहे. एकच धाव. चांगल्या पद्धतीचा आता ऑफ साईडला चांगला फटका मारला आणि त्याच्यावरती 4 धावा. निखिल दाभाडे चौकारने आपलं खातं खोललेलं. ज्या अपेक्षा जाधवरी संघाला आपल्याकडनं आहेत त्या अपेक्षेवरती खरे उतरतात काय पाहिजे निखिल दाभाडे. अजित टू निखिल आणि पुन्हा एकदा उत्तुंग असा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु फसलेले आणि चांगल्या पद्धतीचं जाळ आखलेला आता पहिल्यांदा पाहायला मिळालं. चांगला सुंदर असा कॅच. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन आणि सुंदर असा कॅच. भलं मोठं कमळ आणि त्या कमळामध्ये पकडलेला हा चेंडू. सुंदर असा कॅच पाहायला मिळालेला आणि त्याच्यावरती निखिल दाभाडे
अरे कॅच कोणी घेतला नाही माहिती नाही माहिती. निखिल दाभाडे हा मोठा धक्का जाधववाडीला बसलेला आहे. निखिल दाभाडेच्या स्वरूपामध्ये आज आपली काही कामगिरी करू शकले नाही. फक्त अवघ्या 4 धावांवरती त्यांना समाधान मानवून तंबूत परतावं लागलंय. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेला अशोक बरड. अशोक मगाशी एका बॉलमध्ये छक्का मारून मॅच विन करून दिलेली त्याच पद्धतीचा परफॉर्मन्स आता पाहायला मिळतो का पाहूया अशोकच्या बॅटमधनं. अशोक आपल्या संघासाठी काय करतायत पाहूया. 600च्या स्ट्राईकचा खेळाडू अशोक बरड. अजितच्या पुढच्या चेंडूचा सामना करतील अशोक. अजित टू अशोक. काय जाधववाडी संघाला एका विकेटचा धक्का. एका विकेटच्या नंतर संघाची धावसंख्या 10. पुढचा चेंडू अजित टू अशोक आणि बॉल काही समजलेला नाही. व्हाईटच्या दिशेने बॉल व्हाईटची अपेक्षा होती अशोकला परंतु बॉल थोडासा स्विंग होऊन आतमध्ये आला आणि व्हाईट नाही. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पुढचा चेंडू अजित टू अशोक. थोडासा सफल होऊन मारण्याचा प्रयत्न थोडासा बॅटवर मिस झालेला. पुन्हा एकदा मिसफील्ड पाहायला मिळालेली आहे. परंपरा कायड संघाने चालू ठेवलेली आहे मिसफील्डची. या सामन्यामध्ये फक्त मिसफील्ड टू मिसफील्ड पाहायला मिळत चाललेली आहे आणि त्याच्यावरती 1 धाव संघाच्या धावसंख्येत 1 ने भर झालेला आहे. अशोकने 1 धावेने आपलं खातं उघडलेलं आहे. निखिल बडेकर बॅक टू बॅक 3 छक्के मारले होते. पाहूया आता काय करतायत. निखिल टू अजित. फुल टॉस स्वरूपाचा चेंडू आणि नो बॉल मुळे निखिल बडेकर वाचलेले जोदान. अजित काळे थोडासा हातामधनं बॉल स्लिप झाला त्याच्यामुळं नो बॉल आणि पुढचा हा बॉल फ्री हिट. 1 धाव. नो बॉल 1च रन फक्त. नो बॉल तर धाव पळून 1ही धाव नाही. पुन्हा एकदा नो बॉलचा काय फायदा घेता नाही आलेला फ्री हिटचा. 1ही धाव नाही. डॉट स्वरूपाचा फ्री हिटचा चेंडू. चांगल्या पद्धतीचं बॉलिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतं प्रदीप टू अजित कडनं. निखिल बडेकर आपल्या बॅटमधनं जे षटकार चौकारची अपेक्षा आहे जाधववाडी संघाला याचं प्रदर्शन काय पाहायला मिळत नाहीये. थोडंसं आपण षटकार चौकारची आतिषबाजी करावी अशी जाधववाडी संघाची अपेक्षा आहे. संघाची धावसंख्या स्थिर आहे. संघाची धावसंख्या फक्त 2 षटकानंतर फक्त 12. संघाचं तिसरं वैयक्तिक दुसरं षटक टाकतोय प्रदीप सतपळे. प्रदीप टू अशोक. 2ही नामांकित खेळाडू. पाहूया काय करतायत आपापल्या संघासाठी. प्रदीप टू अशोक. हलक्या हातानं फाईन खेळलेला चेंडू परंतु अजित काळे चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण आता पाहायला मिळालेलं. बऱ्याच वेळानंतर चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं अजित काळेकडनं. प्रदीप सतपळे निर्धाव चेंडू. प्रदीप पूर्ण आपला आणि फेअर बॉल काय काय डेड बॉल काय काय डेड बॉल. हा सॉरी ते डेट म्हणायचं फेअर म्हणून. हा डेड बॉल. आपण काय कॉमेंट्री वाले का आपले गावठी खेळाडू आपण. प्रदीप सतपळे स्टेप आउट करून मारायला सुंदर असा प्रदीप सतपळेला मारला चेंडू आणि हा गगन चुंबी बुर्र षटकार. अशोक जवळ आपल्या रौद्र रूपामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीचा प्रदीप सतपळेला षटकार मारून दाखवून दिलेला आहे की आपण देखील षटकारांचा बादशाह आहोत. अशोक टू प्रदीप. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा मारण्याचा प्रयत्न परंतु प्रदीपने कमबॅक करून दाखवलेलं आहे. प्रदीपने त्यांचं ब्रह्मास्त्र काढून अशोकला गंडवलेलं.
चांगल्या पद्धतीचा कमबॅक प्रदीपकडनं पाहायला मिळालेला. अशोक टू प्रदीप काय करतोय अशोक पाहूया आपल्या बॅटमधनं. पुन्हा एकदा स्टेप आउट आणि पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने मिड विकेटच्या दिशेने आणि एक धावावरती समाधान म्हणावं लागले ते अशोकला. चांगल्या पद्धतीचा तंदुरुस्त चुस्त पुस्त असा खेळाडू. फील्ड काळवडीची चांगल्या पद्धतीने फिल्डिंगचं जाळं आखलेलं प्रदीप सत्पळेनी. निखिल वडेकरची बॅट अजूनही खुललेली नाहीये. एकही चांगल्या पद्धतीचा फटका निखिलकडनं पाहायला मिळालेला नाहीये. पाहूया काय करतोय निखिल. पुन्हा स्टेप आउट करून मारलेला चांगला उत्तुंग हा फटका आणि झेल होतोय का आणि पुन्हा मिसफील्ड आणि चांगला खणखणीत चौकार. निखिल कडनं पहिला चौकार पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचा मारलेला चेंडू कव्हर ड्राईव्हच्या दिशेने आणि त्याच्यावरती चौकार. सचिन काळेकडनं अशी अपेक्षा नाहीये संघाला. वैयक्तिक प्रदीप सत्पळेला चांगल्या पद्धतीचा फिल्डर म्हणून त्याची ओळख आहे सचिन काळेची आणि मिस फील्ड आलेले सचिनकडनं. पुढचा चेंडू प्रदीप टू निखिल. चांगला शॉर्ट पिच बॉल चेंडू आणि लेग साईडच्या दिशेने टोलवलेला. याच्यावरती काय मिळते भाऊ एकदा पूर्ण दुसरी धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सहजरित्या पूर्ण आणि पुन्हा थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळालेली परंतु दोनच धावावरती समाधान मानावं लागलं निखिल बडेकरला. हे षटक संपलेलं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 25. 25 धावांवरती जाधवचा संघ. 3 षटकाच्या समाप्तीनंतर वैयक्तिक पहिल्या आणि संघाचं 4थं षटक टाकण्यासाठी आलेले आहेत सचिन काळे. सचिन टू अशोक. अशोक यांच्याकडनं संघाला भरपूर अशा अपेक्षा आहेत षटकारांच्या चौकारांच्या. पाहूया ते त्याच्यावरती खरे उतरतायत का. सचिन टू अशोक चांगल्या पद्धतीचा बॅकफुटला जाऊन मारला गगनचुंबी गिर षटकार. आल्या आल्या स्वागत केलेलं सचिन काळेचे षटकारने. पहिल्या चेंडूवरती षटकार मारून सचिन काळे यांना थोडस विचार करण्याला भाग पाडलेलं अशोक जरडने. आप्पा बापकर चांगल्या पद्धतीचा आप्पा बापकर कडनं अशोकचं समर्थन करताना आप्पा बापकर संघाचे पूर्ण बोजा आपल्या खांद्यावर घेऊन पुढे चाललेले आहेत आप्पा बापकर. पुन्हा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. पाहूया काय होतंय. 1 धाव पूर्ण आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागलंय. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे. काय नाव आहे अक्षय काळे. तसं नको. अक्षय काळे चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण. आता एकच धाव एका धावावरती समाधान मानावं लागलं अशोकला. निखिल बडेकरची बॅट अजूनही खुललेली नाहीये. पाहूया काय करतोय निखिल आणि चांगल्या पद्धतीचा उत्तुंग असा गगनचुंबी षटकार. सचिन काळे चांगल्या पद्धतीचं बॉलिंगचं प्रदर्शनची आपली अपेक्षा आहे. निखिल बडेकर बॅकफुटला जाऊन बॉलचा थोडासा अंदाज घेऊन चांगल्या पद्धतीचा गगनचुंबी भुर्र षटकार. आपल्याला आपल्या संघाकडनं तुमच्या जाधवडी संघाकडनं तुमच्याकडनं हीच अपेक्षा. असेच चांगले जरा 1-2 षटकारांची आतिषबाजी व्हावी. निखिल बडेकर चांगल्या पद्धतीचं बॅटिंगचं प्रदर्शन. आज त्यांचाच दिवस आहे. कोणी जर प्रॅक्टिससाठी बॉल घेतला असेल तर कृपया त्यांनी बॉल जमा करायचा आहे. संयोजक मित्रमंडळाची आपल्याला विनंती आहे कोणी प्रॅक्टिससाठी जर बॉल घेतला असेल तर त्यांनी लवकरात लवकर बॉल जमा करायचा आहे. निखिल टू सचिन. सचिनला थोडंसं कमबॅक करावं लागणार आहे धावसंख्या जर रोखायची असेल तर.
पुन्हा एकदा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, परंतु परत एकदा गगनचुंबी भर षटकार. ज्या फटक्यासाठी निखिल बडेकर यांची ओळख आहे. स्कोर 1 मिनिट थांबा. तीच फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा फेवरेट हेलिकॉप्टर शॉट आणि या हेलिकॉप्टर शॉटच्या षटकारानंतर संघाची धावसंख्या 44. अनपेक्षित अशी घटना होत चाललेली आहे. 44 रनावरती पोहोचलेला आहे जाधवडीचा संघ. निखिल बडेकर यांचा रौद्र रूप त्यांनी धारण केलेला आहे आणि सचिन काळे यांच्या पुढचा चेंडू पुन्हा एकदा आणि थोडस सचिन काळेने कमबॅक केलेला आहे आणि हा निर्धाव चेंडू प्रदीप सतपळे यांनी सचिनला काहीतरी कानमंत्र दिलेला आणि त्याच्यानंतर एक निर्धाव चेंडू. थोडस निखिलला फसवलेलं. पुढचा चेंडू निखिल खेळतोय. सचिन पुन्हा एकदा यॉर्कर, पुन्हा एकदा हेलिकॉप्टरचा प्रयत्न, परंतु आणि मिसफील्ड जी या आणि चौकार अडवलेला आहे. याच्यावरती 2 धावा. तिसरी धाव होते का पाहूया. तिसरी धावेचा प्रयत्न आणि 3 धावा सहजरित्या पूर्ण. थोडीशी ओम काळेकडनं मिसफील्ड. चौकार नाहीये. 3 धावा. 3 आत्ताचे 3 धावा. 3 धावांवरती समाधान मानावं लागले जाधवडी संघाला. ओम काळेकडनं या अपेक्षा नाहीये मिसफील्डची. थोडीशी मिसफील्ड झालेली ओमकडनं. पाहूया याच्यानंतरचं षटक कोण टाकतंय. संघाचं शेवटचं वैयक्तिक पहिलं षटक कोण टाकतंय पाहूया. संघाची धावसंख्या 3 धावांनंतर आता 47 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 47. किती विकेट. 2. एकच विकेट ना. 2 विकेट. 2 विकेट. एकच विकेट. निखिल दाभाडेच्या स्वरूपात एकच विकेट. 1 विकेटच्या नुकसानीनंतर संघाची धावसंख्या 47. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 47. शेवटचे 6 चेंडू बाकी. अक्षय काळे चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण यांची पाहायला मिळतं, परंतु आज थोडस टीमवरती काहीतरी जादूटोणा झाल्यासारखं झालेलं आहे. कारण बॅक टू बॅक आपल्याला या ठिकाणी मिसफील्ड पाहायला मिळते. प्रदीप अजित काळे दोघेही आपला पूर्ण ताकद लावून बॉलिंग टाकण्याचा प्रयत्न करतात, परंतु फील्डच्या स्वरूपामध्ये त्यांना सपोर्ट मिळत नाही आणि बॅक टू बॅक आपल्याला मिसफील्ड पाहायला मिळते. पुढची ओव्हर टाकत आहेत ओम काळे. वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं शतक. ओम खेळतोय तो निखिल रोखू शकतायत का पाहूया. ओम पुढचा चेंडू आणि चांगल्या पद्धतीचा टोरेला चेंडू आणि एक धाववरती समाधान मानावं लागलं निखिलला. चांगल्या स्वरूपाचा चेंडू टाकलेला आहे या ठिकाणी ओमने. सुरुवात ओमने चांगली केलेली आहे. 1 धावेवरती समाधान मानावलंय निखिलला. अशोक पुढचा चेंडू पुन्हा बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या दिशेने मारलेला चेंडू. त्याच्यावरती एक धाव. एका धावेवरती समाधान मानावं लागलंय अशोकला. शेवटचे 4 चेंडू बाकी. 1-2 रन काढून काही उपयोग नाही होणार. आता षटकारांची चौकारांची आतिषबाजी करण्याची गरज जाधवडी संघाला. पुढचा चेंडू ओमचा खेळतोय निखिल आणि चांगल्या पद्धतीचा थांबून मारलेला आणि सुंदर अशी फिल्डिंग अक्षय काळेकडनं. षटकारच्या स्वरूपाचा चेंडू, परंतु चांगली पद्धतीची फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळाली अक्षय काळेकडनं. काय झालंय पाहूया या ठिकाणी मिसअंडरस्टँडिंग मुळे आणि निखिल बडेकर यांना विकेट गमवावी लागली. चांगल्या स्वरूपाची फिल्डिंग अक्षय काळेने केलेली आहे आणि याच्यावरती निखिल बडेकरला आपली विकेट गमवावी लागलेली आहे. षटकारसाठी एकदा थर्ड अंपायरला विनंती आहे, आपण या षटकारसाठी चेक करायचं आहे. थर्ड अंपायर यांनी चेक करायचं आहे.
अक्षय काळे यांची जेवढी स्तुती करावी तेवढी कमीच. चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी फिल्डिंग आणि संघाचे रनही वाचवले आणि विकेटही या ठिकाणी प्राप्त झालेले आहे. रुपया सहकार्य करायचंय. आता कोण का असा ना संघाची धावसंख्या षटकार नंतर 59 धावांवरती नेऊन ठेवलेला अशोक जरड या खेळाडूने शेवटच्या बॉलवरती षटकार मारून संघाची धावसंख्या 59. जिंकण्यासाठी 60 धावांची गरज. 30 बॉलमध्ये 60 धावा काळवडीच्या संघाला. जाधववाडी संघाला विनंती आहे लगेच त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं. आजच फायनलचा सामना होणार आहे तरी सर्व टीम्सला विनंती आहे कुणी कसल्या पद्धतीचा विलंब न करता त्वरित सामना चालू करायचा आहे. नंतर बॅड लाईटची अपील ऐकून घेतली जाणार नाही याची दक्षता घ्यायची. त्यामुळं आपण सेमीफायनल फायनल खेळणार आहोत याचं भान ठेवून आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. लवकर सामना चालू करायचा आहे.
जाधववाडी संघ त्वरित आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. काळेवाडी संघाला विनंती आपण लवकरात लवकर 2 ओपनर्स धडाडीचे फलंदाज ग्राउंड मध्ये यायचंय. जाधववाडी संघ पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त अवघे 10 रन होते. पहिल्या 2 ओव्हरमध्ये असं समीकरण होतं की कमीत कमी 30 ते 40 रन होतील किंवा 40 ते 35 रन होतील, 35 ते 40 रन होतील अशी अपेक्षा होती. परंतु शेवटच्या 3 षटकानंतर शेवटच्या 3 षटकामध्ये निखिल बडेकर आणि अशोक यांची चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली आणि संघाची धावसंख्या 59 रनापर्यंत नेऊन ठेवली निखिल बडेकर आणि अशोकने. चला काळेवाडी संघाचे 2 ओपनर बॅट्समन आपण लवकरात लवकर ग्राउंड वरती यायचंय. निखिल बडेकर आणि नागेश बडेकर पिता पुत्र एका संघामध्ये पाहायला मिळत आहे. श्रीराम क्रिकेट क्लब दोनही ओपनर्सने आपल्या लवकरात लवकर ग्राउंड वरती कब्जा घ्यायचा आहे. प्रमोद इनामके सर लवकरात लवकर आपण सामना चालू करायचा आहे. बॉल नवीन बॉल द्या ना. नवीन बॉल दिलेले आहेत. नवीन बॉल दिलेले आहेत सर. जाधववाडी संघासाठी पहिले षटक घेऊन येत आहेत नामांकित अनुभवी बेस्ट बॉलर टू पुरंदर म्हणून ज्यांची ओळख 400-450 पॉईंटचे मानकरी म्हणून ज्यांची ओळखलं जातं किंवा आयकॉन खेळाडू चॉईस प्लेअर म्हणून ज्यांची ओळख ते नागेशजी बडेकर. वैयक्तिक 51 वर्षाचे. 51 वर्षाचा तरुण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आज 18 वर्षे 19 वर्षाच्या आपण या ठिकाणी ग्राउंड वरती पाहतोय. काय त्यांची एनर्जी आणि काय त्यांचा तंदुरुस्तपणा. काबिल आणि काय तारीफ आणि काय म्हणतात ना, काबिल तारीफ. हा ओके अशोक धन्यवाद. अन्नाचा मावा एनर्जी ड्रिंक. बंटी शितकल आपणास सूचना आहे विलास लगस कडनं चांगल्या पद्धतीचं खेळाचं प्रदर्शन दाखवायचं. तुम्हाला 500 रुपये त्यांच्याकडनं बक्षीस मिळणार आहे. रोख पारितोषिक आहे तुमच्यासाठी. नागेशजी बडेकर वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज. वन आउट करतायत नागेशजी बडेकर. संघाचं पहिलं षटक टाकत आहेत नागेशजी बडेकर आणि काळेवाडी संघाकडून ओपनर्स प्रदीप सतपळे आयकॉन खेळाडू आयकॉन टू आयकॉन. पहिला चेंडू आणि चांगला फाईनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न परंतु थोडस वेगाच्या गतीपुढे फसलेले प्रदीप सतपळे आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू. प्रदीप बरोबर त्यांची साथ देण्यासाठी आलेले आहेत आप्पा. स्ट्राईकला प्रदीप तो नॉन स्ट्राईकला आप्पा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हातानं ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु असफल. परत एकदा वेगा पुढे फसलेले आहेत. चांगल्या पद्धतीचा वेगवान गोलंदाज म्हणून ओळख आहे त्यांची नागेशजी बडेकर. ताशी 140 अंदाजे या स्पीडने बॉलचं स्पीड आपल्याला या ठिकाणी ग्राउंडवरती पाहायला मिळतंय.
पुन्हा जाधववाडी संघाकडनं मिस स्पीड पाहायला मिळते. प्रताप नाना आणि शंभूराजे प्रतिष्ठान टॉस सोडवण्यासाठी. शंभूराजे प्रतिष्ठान आणि प्रताप नाना आपणास विनंती टॉस उडवण्यासाठी स्टेजपाशी यायचंय. नागेशजी बडेकर चांगल्या पद्धतीचं बॉलिंगचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर असा फाईन लेगच्या दिशेने मारला खणखणीत चौकार. पप्पू शेठ. दुसरं षटक टाकताय सुनील जाधव. आप्पा यांनी चांगल्या पद्धतीने टोलवलेला फाईनच्या दिशेने, परंतु जेलबाद झालेले आहेत आप्पा. कायडू संघासाठी पहिला धक्का, आप्पाच्या स्वरूपात पहिला धक्का. लाला जाधव चांगल्या पद्धतीचा कॅच फाईन लेगच्या दिशेने आपण झेललेला. प्रताप नाना संघाच्या कॅप्टनला विनंती टॉससाठी यायचंय. आणि शंभूराजे प्रतिष्ठान देव पंचक्रोशी लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. आप्पा बाद त्यांची जागा भरून काढण्यासाठी आले आहेत मच्छिंद्र काळे. सुनील नाना जाधव आपलं वैयक्तिक पहिले षटक टाकतायत. पहिले षटक टाकताना पहिलाच बॉल ना किती पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आप्पाला बाद केलेलं आहे सुनील नाना जाधव यांनी. थोडस फिल्डिंग मध्ये परिवर्तन मच्छू काळेसाठी. मच्छिंद्र काळे चांगलं नामांकित फटकेबाजी म्हणून त्यांची ओळख. मच्छिंद्र काळे तो सुनील नाना जाधव थोडस रनअप मध्ये चुकलेले. पुन्हा एकदा स्टार्ट. सुनील जाधवराव स्टेप आउट करून चांगल्या पद्धतीचा कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू आणि पुन्हा मिसफिल्ड योगेश बाप्पूकडनं तुषार बाप्पूकडनं. थोडासा बॉलचा अंदाज मिळाला सूर्यामुळं. सूर्याच्या थोड्याशा अडथळ्यामुळे तुषारला बॉल समजला नाही आणि जेल सुटलेला. दुसऱ्या विकेटचं पतन या ठिकाणी पाहायला मिळालं असतं, परंतु जीवदान मिळालेलं आहे मच्छिंद्र काळेला. पुढचा चेंडू प्रदीप तो सुनील जाधव. चांगला जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु थोडेसे फसलेले प्रदीप सतपळे. निर्धाव चेंडू आणि थोडासा लाईन लेंथला भटकलेले सुनील जाधवराव आणि याच्यावरती वाईट चेंडू. संघाच्या धावसंख्येत अतिरिक्त धावेने भर. पुन्हा एकदा चांगला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु एकही धाव नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी बॉलिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा
ऑफ साईडच्या दिशेने गॅपने मारलेला चेंडू, याच्यावरती किती धावा मिळतात पाहूया. एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण आणि चौकार. चांगला खणखणीत चौकार. संघाची धावसंख्या 10. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 10. शेवटच्या चेंडूवरती चौकार मारलेला, त्याच्यानंतर संघाची धावसंख्या पोहोचली 10. संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं लाला जाधव, स्लोर आणि गुगली म्हणून ज्यांची ओळख. 18 बॉल मध्ये 50 धावांचं समीकरण. आता थोडस फटकेबाजी करण्याचं गरज आहे कायवडी संघासाठी. विजयासाठी 50 धावांची गरज. 18 बॉल 50 धावा. पहिल्याच बॉल मध्ये चांगल्या पद्धतीचा फाईनच्या दिशेने मारलेला खणखणीत चौकार. लाला जाधव यांचा पहिल्याच बॉलवरती चौकार मारून स्वागत केलेलं आहे मच्छिंद्र काळेंनी. चांगल्या पद्धतीचं बॉलिंगचं प्रदर्शन लालाकडनं पाहायला मिळतं, परंतु आज पहिल्याच बॉलमध्ये चौकार त्यांच्या ओव्हरला आलेला आहे. संयोजकांना विनंती आहे बॉल सापडून द्यायचा आहे. तोपर्यंत दुसरा बॉल घ्या. दिला जुना बॉल द्या. प्रॅक्टिस साठी ज्यांनी बॉल घेतलाय दिला, बघा जुना बॉल घ्या. चला घ्या बॉल. सामना चालू करा. मच्छिंद्र काळे सामना चालू करा. आजच फायनल होणार आहे, याचं सर्वांनी भान ठेवायचंय. परत बॅड लाईटची अपील चालणार नाही, हे असं संयोजकांचं सांगणं आहे. लाला टू मच्छिंद्र आजच फायनल होणार आहे, याची सर्वांनी दक्षता घ्यायची. बॅड लाईटचं काही कारण ऐकलं जाणार नाही. पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न आणि याच्यावरती काय होतंय पाहूया. रिव्ह्यू कसं होईल? रिव्ह्यू त्यांनी घेतलं ना अंपायरने. रिव्ह्यू घ्या. तर तिसरा अंपायर इकडं निर्णय दिलेला आहे. स्टंपला बॉल लागला म्हणून बोल्ड आउट म्हणून रिव्ह्यू. तिसऱ्या अंपायरची मागणी. मच्छू काळे स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु 1 मिनिट. परंतु थोडस गतीमध्ये स्लो रन बॉल आल्यामुळे त्यांना काही समजलं नाही आणि बॉल प्रताप नाना 11, शंभूराजे प्रतिष्ठान दिव्य पंचक्रोशी ना, शंभूराजे प्रतिष्ठान दिव्य पंचक्रोशी आणि प्रताप नाना 11 दोनही संघ कॅप्टन्सला विनंती टॉच उडवण्यासाठी आपण टेचची संपर्क साधायचा आहे. 1 मिनिट फक्त.
शुभम सर आपणास विनंती आहे. या प्रमोद सर या जरा लवकर या. प्रमोद सर इनामके अतिशय नामांकित पंच म्हणून ते काम पाहतात. अरे बाप्पू बघ की डिसिजन घेऊन फायदा नाही ना. बघ हे आहे की आहे ना अनुभवी. हा षटकारावर षटकार मारतोय आणि काय करतोय. नॉट आउट. नॉट आउट. मच्छू काळे सेफ. पाहूया आपल्याला जीवदान मिळालेलं आहे. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. काय होतंय वारेमुळे काय. आत्ताच्या चेंडूवर किती धावा आहेत सर. डॉट डॉट स्वरूपाचा चेंडू एकही धाव नाही. मच्छिंद्र काळे तिसऱ्या अंपायरची मागणी केली होती परंतु सेफ आहेत. पुढचा चेंडू लाला जाधव यांचा खेळत आहे ते मच्छिंद्र काळे संघासाठी संघाला जिंकण्यासाठी. चांगल्या पद्धतीचा हा टोलेला जखमेवर मीठ असा हा गगनचुंबी गुर्र षटकार. चांगल्या पद्धतीचा क्वालिटी षटकार. चला लाला जाधवराव यांच्या पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीचा स्टेप आउट करून मारलेला मच्छिंद्र काळेने गगनचुंबी षटकार. जखमेवर मीठ असं या ठिकाणीचं समीकरण झालं होतं. पुढचा चेंडू लाला जाधवरावांचा खेळतोय मच्छिंद्र काळे. पुन्हा एकदा थोडासा स्टेप आउट करून पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न स्ट्रेट ड्राईव्ह आणि याच्यावरती किती धाव पाहावा. एक धाव पूर्ण आणि दुसरी धावेचा प्रयत्नही नाही. चांगल्या पद्धतीचा कमबॅक लाला जाधव यांनी केलेला. पुढचा चेंडू लाला खेळतोय प्रदीप आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न परंतु बॉल थोडी बॉल न्यू स्विंग घेता. बॉल डॉट स्वरूपाचा चेंडू. प्रदीपला काही समजलेलं नाहीये. याच बॉलिंगची प्रदर्शन लालाकडनं पाहायला मिळतं. परत एकदा चांगल्या पद्धतीचा मारलेला लॉंग ऑनच्या दिशेने शॉट आणि याच्यावरती किती धावा मिळत. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु मच्छिंद्र काळे यांनी तो फेटाळलेला. एकाच धावावरती समाधान मानावं लागलंय ते आपल्या प्रदीप सत्पळेंना. शेवटचा पुकार प्रताप नाना 11 आणि शंभूराजे प्रतिष्ठान देव. जर 2 मिनिटांमध्ये आपले दोन्ही कॅप्टन नाही आले तर एक ओव्हर कमी होईल याची दक्षता घ्या. थोडं सहकार्य करायचं आहे आयोजकांना. संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावसंख्येवरती पोहोचले काळवडीचा संघ. वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 4थं षटक टाकण्यासाठी आलेले आहेत नागेशजी बडेकर. सुंदर असा क्वालिटी चौकार पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीची फटकेबाजी प्रदीपकडनं पाहायला मिळते. क्वालिटी चौकार
प्रताप नाना 11 संघाचे कॅप्टन, आयकॉन खेळाडू स्वप्नील पवार, त्याचप्रमाणे शिवप्रेमी प्रतिष्ठानचे देवपंचक्रोशीचे कॅप्टन बाबू पवार, लवकर या. षटकार, थोडस चौकार नंतर थोडस मनोबल खचलेलं नागेशजी बडेकरांचं आणि याच्यानंतरचा फुलटॉस बॉल गिफ्ट प्रदीप सत्पळेसाठी दिलेली आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललेला प्रदीपने आणि चांगल्या पद्धतीचा षटकार पाहायला मिळाला प्रदीपच्या बॅटमधनं. आणि पुन्हा एकदा आणि थोडस बॉल मध्ये चेंजिंग परिवर्तन नागेशजी बडेकरांनी दाखवलेलं. कमबॅक निर्धाव चेंडू, प्रताप नाना 11 संघाने टॉस जिंकून लवकरात लवकर आपला निर्णय सांगायचा आहे. प्रताप नाना 11, पुढचा चेंडू नागेशजी खेळत आहे. प्रदीप चांगल्या पद्धतीने तोडलेला स्ट्रेट ड्राईव्ह शॉट आणि याच्यावरती चौकार. प्रदीप सत्पळे यांनी रौद्र रूप धारण केलेलं आणि त्याच्यानंतर चौकार, नंतर षटकार, नंतर निर्धाव, नंतर पुन्हा एकदा चौकार. चांगल्या पद्धतीचं बॅटिंगचं प्रदर्शन करतोय प्रदीप सत्पळे. 4 बॉलमध्ये 14 धावा, संघाची धावसंख्या पोहोचली ती 36. 8 बॉलमध्ये 36, 21 होते. हा 6 मार 36 नाही 35 सॉरी 21 नंतर 36 झाले का? 36 पुन्हा एकदा चांगला पद्धतीचा टोलला स्ट्रेट ड्राईव्ह, याच्यावरती एक धाव आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागलं प्रदीपला. आता एकच आहे सिंगल. 37 धावा, 37 धावा. 1 मिनिट इथं चाललेले
संघाची धावसंख्या 1 ने वाढ. चांगल्या पद्धतीचा स्ट्रेट ड्राईव्ह मारला गगनचुंबी भिर षटकार. प्रदीपच्या बॅटमधनं अशाच फटक्यांची अपेक्षा आहे काळवडी संघाला आणि अशा पद्धतीचा खेळ करण्याची क्षमता देखील प्रदीपमध्ये आहे. क्रिकेट हा खेळ शेवटच्या बॉलपर्यंत काय होऊ शकतं सांगू शकत नाही असा खेळ आहे. त्यामुळे कोणी आपणच विजय होऊ किंवा शेवटचा बॉल होईपर्यंत कोणी जल्लोष साजरा करायचा नाही. काहीही घडू शकतं शेवटच्या बॉलपर्यंत. आत्ताचा एक वाईड आणि दुसऱ्या बॉलला षटकार. 16 रनांची आवश्यकता. 5 बॉलमध्ये 16 रनांची आवश्यकता. संघाची धावसंख्या 44. बरोबर ना 44 जिंकण्यासाठी अवघ्या 16 धावांची गरज. 5 बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता. गेम प्लॅनिंग काहीतरी चालू आहे प्रदीप आणि मच्छिंद्र काळेंचं. पुढचा चेंडू श्रीकांत खेळतायत ते प्रदीप. फुलटॉस आणि निर्धाव चेंडू टर्निंग पॉइंट ठरतोय. थोडीशी दुखापत प्रदीपला. श्रीराम क्रिकेट क्लबला विनंती आहे प्रदीपसाठी थोडी पाण्याची बॉटल घेऊन जायचंय. थोडस इंजर्ड झाल्यासारखं वाटतंय प्रदीप. अक्षय काळेच्या मार्फत संघाने काहीतरी कानमंत्र दिलेला आहे प्रदीपला. पाहूया 4 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. काय करतोय प्रदीप सत्फळे. आणि पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय आणि याच्यावरती काय होतं पाहू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण करण्यात असफल. एकाच धावावरती समाधान मानावं लागलं प्रदीपला. चांगल्या पद्धतीचं बॉलिंगचं प्रदर्शन. अशा डेंजर सिच्युएशन मध्ये चांगल्या पद्धतीचं षटक टाकण्याची कामगिरी श्रीकांत जाधवराव कायमस्वरूपी करतात आणि आज देखील संघाने त्यांच्यावर तशाच पद्धतीचा विश्वास दाखवला आणि शेवटचं षटक त्यांच्याकडे दिलेलं आहे आणि त्याच पद्धतीने ते खरे उतरतायत का पाहूयात. 3 चेंडूमध्ये फक्त अवघे 7-8 धावा दिलेल्या आहेत. चांगल्या पद्धतीचं बॉलिंगचं प्रदर्शन करतायत श्रीकांत जाधव. पुढचा चेंडू मच्छिंद्र काळे. थोडंसं स्टेप आउट सफल आणि फसलेले शॉट मारण्यामध्ये आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागले मच्छिंद्रला. चांगल्या पद्धतीचं बॉलिंगचं प्रदर्शन करतायत जाधवराव. पहिल्या बॉलमध्ये वाईड, दुसऱ्या बॉलमध्ये षटकार, नंतर परत कमबॅक करून बॅक टू बॅक सिंगल. चांगल्या पद्धतीचं बॉलिंगचं प्रदर्शन.